एका छोट्याशा गावात एक लाकूड तोड्या आपली पत्नी सुनीता सोबत राहत होता. आपले असे हाल किती दिवस चालणार जी? सगळ्या गावात फक्त आपलं घर असं आहे जिथं महिन्यात फक्त 15 दिवसच चूल पेटते आणि बाकीचे दिवस उपाशी पोटी झोपावं लागतं. काळजी करू नको सुनीता, तुला ठाऊक आहेच की मी दिवस रात्र मेहनत करून लाकडं तोडतो. एक ना एक दिवस आपलीही वेळ नक्कीच बदलेल. पण तुम्ही किती दिवस जंगलात जाऊन अशीच लाकडं तोडत राहणार? एखादं ढंगाचं काम का शोधत नाही? मी तुम्हाला इतर बायांप्रमाणे सोनं चांदी मागत नाही. मला फक्त एवढंच हवं आहे की आपल्याला दोघांना पोटभर जेवायला मिळावं. ठीक आहे सुनीता, मी लाकूड तोडीसोबत दुसरं कामही शोधतो. कोणी आहे का घरात? कोण आहे बाहेर? काय हवंय तुम्हाला बाबा? मुला, 2 दिवसांपासून काही खाल्लं प्यायलं नाही. उपासमारीने चालवत नाहीये. तू मला काही खायला देऊ शकशील का? बाबा, माझं काम बंद आहे. आमच्या घरात अन्नाचा एक कणही नाही. आता मी काय सांगू बाबा, काल रात्रीपासून मी आणि माझी बायको उपाशी आहोत. घरात एक दाणा धान्यही उरलेलं नाही. मी लाकूड तोडून माझ्या परिवाराचा गुजारा करतो. गेल्या काही दिवसात जंगलात चांगली लाकडं मिळतच नाहीयेत. तुमचा दुःख मी समजू शकतो. खायला काही देऊ शकत नाही, पण निदान प्यायला पाणी तरी देऊ शकतो. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येतो. बरं ठीक आहे, हो चालेल. तू माझ्यासाठी पाणीच घेऊन ये, निदान तहान तरी भागेल. हे घ्या बाबा. तुझं खूप खूप आभार मुला. बाबा, तुम्ही थोडा वेळ थांबा. मी बाहेर जाऊन खाण्याची व्यवस्था करतो. तोपर्यंत तुम्ही थोडा आराम करा. नाही मुला, मला खूप घाई आहे. मी आता थांबू शकत नाही. माझ्या नजरेत तू खरा आणि दयाळू माणूस दिसतोस. असं कर, मी तुला 3 वरदान देतो. तुला जे मागायचं आहे ते माग. अरे बाबा, तुम्ही मला फारच गोंधळात टाकलं. मी तुमच्याजवळ कोणता वरदान मागू? लवकर सांग मुला, मला खूप घाई आहे. अजून मला फार दूर जायचं आहे. हो बाबा, ठीक आहे. बरं बाबा, माझ्या या कुऱ्हाडीला जो बी हात लावेल, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ही कुऱ्हाड त्याच्या हातातून सुटणार नाही. आणि कोणी चालवण्याचा प्रयत्न केला, मी बोलल्याशिवाय ती कुऱ्हाड थांबणार नाही. हो, बरं सांग, तुला अजून काय वर हवंय? बाबा, माझ्या या खुर्चीत जो बी बसेल, जोपर्यंत मी हुकूम देणार नाही तोपर्यंत या खुर्चीतून उठू शकणार नाही. असा वरदान द्या. बरं ठीक आहे, तुझी ही मनोकामना देखील पूर्ण होईल. आणि अजून काय हवंय तुला? थोडा विचार करून मग सांग मुला. आणखीन काय मागू बाबा? तुम्ही म्हणताय तर असं करा की या थैलीच्या आत कोणतीही नाणी ठेवली तरी माझ्याशिवाय ते कुणीही काढू शकणार नाही. बरं ठीक आहे, जसं तुला हवं तसं. आणि मग बाबा तिथून निघून जातो. अरे रे, काय केलं तुम्ही? हातात आलेल्या आनंदाला तुम्ही लाथ मारून दूर केलं. स्वतःसाठी एकदाही विचार केला नाहीत. निदान माझ्यासाठी तरी विचार केला असता. लाकूड तोडण्याशिवाय तुम्हाला दुसरं काही काम येत नाही. इतक्या दिवसांपासून सांगते की एखादं दुसरं काम शोधा, तेही तुम्हाला जमत नाही. ठाऊक नाही कधी तुम्हाला शहाणपणा येणार. वाटतंय माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. साधी चूक नाही तर फार मोठी चूक झाली आहे. वरदान मागायची संधी कोणी असं वाया घालवतं का? जर चांगली चांगली वरदानं मागितली असती तर आपल्याला खाण्यापिण्याची काहीच कमतरता राहिली नसती. आजवर तुम्ही कधीच चांगलं काम केलं नाही. अरे देवा, अशा माणसाचं मी काय करू? काय झालं मुला? एवढ्या उदास मनाने कुठं चालला आहेस? बायकोशी नाराज होऊन तू जंगलात आलास का? का तुला काही त्रास आहे? अरे, ही तर गंमत आहे. हा म्हातारा काही जादूगर वाटतोय. मी पत्नीवर रागावून आलोय, याला कसं कळलं? जास्त विचार करू नकोस मुला. जास्त विचार केलास तर फक्त त्रासच होईल. अरे, हे काय? याच्या पायात तर राक्षसासारखे खूर आहेत.
ओहो, आता कळलं, हा म्हातारा मनुष्य नाही तर एक भूत आहे जो लोकांना गुलाम बनवतो. काय झालं? माझं बोलणं ऐकून कुठं हरवून गेलास? प्रणाम मालिक. अचानक तुम्हाला पाहिलं म्हणून दचकून गेलो आणि सगळं विसरलो. काही हरकत नाही, सांग, सगळं ठीक आहे ना? काय सांगू मालिक, 2 वेळचं जेवण मिळवणंही कठीण झालंय. हो, वाटतंय हा बिचारा लवकरच माझ्या जाळ्यात अडकणार. अच्छा, असं आहे का? जेव्हा तू इतका दुःखी आहेस तेव्हा माझ्याकडेच नोकरीला ये, मी तुला भरपूर मोहरे देईन. अरे, कोणाला माहित असो वा नसो, पण मला ठाऊक आहे सैतानाच्या कामात अडकलं की परत बाहेर पडता येत नाही. पण माझी सध्याची अवस्था अशी आहे की जगण्यातही काही उपयोग नाही आणि मरण्यातही काही फायदा नाही. समजलो. तुला किती पगार देईन हेच तू विचार करत आहेस ना? हो, त्याचीच मला चिंता आहे आणि मी हेच विचार करत होतो की तुम्ही मला पगार किती द्याल. अच्छा, हे घे 3 पिशव्या मोहऱ्यांच्या. सध्या याच्यावर काम भागव, खा पी आणि मजा कर. मी 1 वर्षानंतर तुझ्याकडे परत येईन, तेव्हा तुला माझ्या सोबत यावं लागेल, हे लक्षात ठेव. हो, नक्की येईन. तुम्ही मला जाण्याची परवानगी द्या, म्हणजे 1 वर्षभर माझी बायको आणि मुलं चांगलं खाऊ पिऊ शकतील. अगं सुनीता, काय बघतेस बसून? चल आणि ही पिशवी धर. अरे चल, मला थोडी मदत कर. अरे, एवढ्या पिशव्या भरून बाजारातून काय आणलंयस? मासे, मिठाया आणि अजून काय हे सगळं तुला कुठून मिळालं? अरे कुठून मिळणार? मी मोहरे दिले आणि हे सगळं विकत आणलं आहे. काय मोहरे? तुम्ही चोरी केली आहे का? एवढे मोहरे तुम्हाला कुठून मिळाले? अरे, मला नवीन काम मिळालंय, अगदी नवीन. त्याने मला पगार दिला आणि मी हे सर्व साहित्य आणलं. अरे, असं कोणतं काम आहे की काम न करता एवढं सगळं मिळतं? नाही, असं काही नाही. सैतानाच्या मालकाकडे मला काम मिळालंय. काय म्हणालात? असं काम तर शत्रू नाही नको. अखेरीस तुम्ही असंच काम शोधलत. तुम्ही वेडे झाले आहात का? त्यांचं काम करून कोणी जिवंत परत आलंय का? आता जे काही होईल ते नंतर पाहू. अजून आपल्या हातात बराच वेळ आहे. जे काही होणार आहे ते एक वर्षानंतर होईल. त्यानंतर तुम्ही लोक हसत खेळत राहा. तुम्ही म्हणता काय की आम्ही राहू आणि तुम्ही राहणार नाही? माझं काय आहे, संपूर्ण घराची अवस्था मी सुधारतो, मग बघू. मग असेच काही दिवस जातात आणि एके दिवशी, काय रे मुला, तुझं सगळं काम संपवलंस का? नाही. अरे हे काय? हा तर सैतान आहे. वाटतंय हा मला घेऊन जायलाच आलाय. कमकुवत होऊन चालणार नाही. काही ना काही उपाय करावा लागेल. काय करू आता? मी काय करू? मिळाला उपाय. त्या महात्माने दिलेला वरदान आता नक्की उपयोगी पडेल. काय झाले? तुला आठवतं ना? 1 वर्ष संपलं. आता चल, माझ्यासोबत चल. हो, चालतो ना, चालतो. नाही गेलो तर तुम्ही सोडाल का? पण जर हे काम मी पूर्ण केलं असतं तर माझ्या मुलांसाठी खूप बरं झालं असतं. तुम्हाला कळलं ना, तुम्ही माझे मालक आहात, तर तुम्ही माझ्यावर एक उपकार कराल का? उपकार? कसला उपकार? तोपर्यंत मी सगळ्यांना निरोप घेऊन येतो. तोवर तुम्ही ही कुऱ्हाड घेऊन थोडीशी ही लाकडं फोडून ठेवाल का? एवढंच उपकार करा माझ्यावर. अरे, हे पण काही काम आहे का? ठीक आहे, तू जा. तोपर्यंत मी काही लाकडं फोडतो. तू जा आणि लवकर ये. अरे, आता तर अजूनही कुऱ्हाड चालूच आहे. वा, फार छान. कापा रे कापा. सगळं ठीक आहे ना? आता काही बोलत नाही, सांग ना, सगळं ठीक आहे ना? अरे भाऊ, खूप झालं. मला असा त्रास देऊन तुझा काय फायदा, सांग बरं. बघ, याच्या बदल्यात मी तुला अजून 3 पिशव्या मोहऱ्यांच्या देतो आणि 1 वर्षाची सुट्टीही देतो. मला फक्त सोडून दे. अरे वा, 1 वर्षाची सुट्टी आणि 3 पिशव्या मोहऱ्यांच्या, हे तर खूपच छान आहे. चल मग, मी तयार आहे मी. अगं, ऐकतेस ना? इकडे ये, लवकर ये बरं. अहो, पुन्हा काय झालं तुम्हाला? बघ, हे बघ, माझ्या हातात एवढे सगळे मोहरे. मी चतुराईने सैतानातून सुटलो आणि मला 1 वर्षाची सुट्टी आणि मोहरेही मिळाली. हो,
पण 1 वर्षानंतर तर तो पुन्हा येईल, तेव्हा काय? अगं तेव्हाचं तेव्हा बघू, आजचं बघ किती मोहरे मिळाले आहेत आपल्याला. मग अशा प्रकारे 1 वर्षही निघून जातो. मग एके दिवशी अरे मुला, काय झालं? तू आजही इतकं काम करतोस? चल चल, खूप झालं काम, आता माझ्या सोबत चल. तुझं 1 वर्ष पूर्ण झालंय. होस मालिक, मी जाण्यासाठी तयार आहे. तुम्ही कदाचित दमला असाल, आता थोडा वेळ त्या खुर्चीवर बसा. मी तुमच्यासाठी पाणी आणि माझं सामान घेऊन येतो. ठीक आहे, तू लवकर पाणी घेऊन ये, तोपर्यंत मी थोडा आराम करतो. चला मालिक, मी आलो. मालिक, उठायचं मन नाहीये का? चल, मी जाण्यासाठीच आलो आहे. अरे मुला, असं का करतोस माझ्या सोबत? मी या खुर्चीतून उठूच का शकत नाही? कसा उठणार? जो कोणी या खुर्चीवर बसतो तो माझ्या हुकुमाशिवाय उठू शकत नाही मालिक. आता आली ना मज्जा? हे बघ मुला, यावेळी मला माफ कर. तुला जे हवंय ते सांग मला, पण मला या खुर्चीतून सोडून दे. ठीक आहे, मी सोडतो तुला. मला 2 पिशव्या नाणी आणि त्यासोबत 1 वर्षाची सुट्टी दे. ठीक आहे, हे घे सोन्याच्या मोहऱ्या. मग असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी मग सैतान मनातल्या मनात विचार करतो, अरे, मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा त्याने मला चतुराईने आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. यावेळी मी त्याच्या जाळ्यात अडकणार नाही. यावेळी मी स्वतःला सोन्याचं नाणं बनवून ठेवतो. तो मला नाणं समजून स्वतःच घरात घेऊन जाईल. मग तो माझ्या चालाकीपासून वाचू शकणार नाही. अरे, हे काय? सोन्याचं नाणं हे माझ्या पिशवीत ठेवतो. तू सांग, सुटून कुठे जाणार? तो स्वतःच मला उचलून घरात आणलंस. याची शिक्षा आता तुला मिळेल. अरे, तूच आहेस. तुला मरायला दुसरीकडे कुठेही जागा मिळाली नाही म्हणून माझ्या पिशवीतच आलास. थांब, आता तुला मज्जा दाखवतो. या पिशवीत जो कोणी शिरतो तो माझ्या हुकुमाशिवाय बाहेर येऊ शकत नाही. अगं, ऐकतेस ना? जेव्हा मालकच स्वतः या पिशवीत आला आहे तेव्हा आपण यांची नीटच मेजवानी करूया. मेजवानी करायचीच आहे. अशी मेजवानी करीन की 7 जन्म विसरू शकणार नाही. मग सैतान ओरडायला लागतो, सोड मला, सोड, सोड मला. शेवटच्या वेळेस सांगतोय तुला, मला सोड. वा वा, मग तर खूपच छान आहे. आता तू पुन्हा कधी इथे आलास तर तुला परत कैद करीन, समजलास ना? हे घे सोन्याची पिशवी, आणि मी इथे कधीच येणार नाही. मी जातोय, मी जातोय. असं म्हणून सैतान त्याच्या आयुष्यातून निघून गेला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.